सीझन मधला पहिला आंबा घरी आला की काही ना काही रेसिपी डोक्यात चालूच असते. तर असंच काही तर सगळ्यांचं आवडीचं, लहानांचं मोठ्यांचं तसं सगळ्यांचं आवडीचा पदार्थ म्हणजे आम्रखंड. तर आज आपण कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळ लागून आणि त्याहून जबरदस्त एकदम टेस्टी असं आम्रखंड आपण बनवणार आहोत. वेळ न घालवता रेसिपी बघूया. तर सर्वात पहिला आपल्याला काय करायचं आहे, आदल्या रात्री किंवा 4-5 तास जेवढा तुमच्याकडे वेळ असेल ना त्यावेळेस आपल्याला चक्का तयार करायचा आहे. दह्याचा चक्का विकत आणू शकता. असं एक पातेलं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अशी जाळी घ्यायची आणि जो आपण दह्याचा चक्का तयार केला होता तो घालून चमच्याने असं पूर्ण मॅश करून घ्यायचं. जेणेकरून जसं आपण पुरण वाटतो ना त्या टाइप मध्येच आपल्याला हे थोडंसं करून घ्यायचं आहे. हे सगळं असं या पद्धतीने पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. जेणेकरून जे गुठळ्या असतील ना त्या गुठळ्या पूर्णपणे बारीक होऊन जातील. आता आपण हे साईडला ठेवू आणि मिक्सरचं भांड घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक आंबा घेतलेला आहे आणि 1/2 किलो दह्याला मी एक आंबा घेतलेला आहे. तर आंब्याचं पूर्ण आपल्याला बल्ब काढून घ्यायचा आहे आणि त्याची कुई असेल त्याचं सुद्धा जेवढा आंबा आपल्याला निघता येईल ना तेवढा आपण काढून घेऊया आणि मिक्सरला एक गरका करून घेऊया. अशा प्रकारे मी मिक्सर मध्ये एक गरका मारून घेतलेलाच आहे. आता हे आपलं रेडी झालेलं आहे. आपण गॅस चालू करूया, पातेलं ठेवूया. पातेलं चांगलं नॉर्मल गरम झाल्याच्या नंतर जे आपण मिक्सर मध्ये आंबा वाटलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि साधारण 5 मिनिटं हलवत राहायचं. 5 मिनिटाच्या नंतर आपल्याला 1 वाटी आंब्याचा बल्ब असेल तर आपण इथे अर्धी वाटी साखर घेणार आहोत किंवा तुमच्या आवडीनुसार घेतलात तरी चालेल. तर मी इथं मेजरमेंट असं घेतलेलं आहे, 1/2 किलो दही, 1 वाटी आंब्याचा पल्प आणि अर्धी वाटी साखर. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं जायफळ आणि वेलची पावडर जर घातली तरी चालेल. मला पर्सनली आवडत नाही त्याच्यामुळे मी काही घातलेलं नाहीये. जो आंब्याचा रस आहे तो आपल्याला पूर्ण बारीक गॅस वरती एकदम आरामात त्याला शिजून द्यायचा आहे. घाई करायची नाही, पटकन शिजल ह्याच्यासाठी गॅस बिलकुल सुद्धा मोठा करायचा नाहीये. एकदम हळूहळू बारीक गॅस वरती आरामात सारखं ढवळत राहायचंय जेणेकरून खाली आपला आंबा चिटकला नाही पाहिजे. आता हे तयार होत आहे तोपर्यंत आपण चक्का तयार करून घेऊया. तर चक्का कसा तयार करायचा, जर तुमच्याकडे हँड बेटर असेल तर हँड बेटरनी दाखवल्याप्रमाणे एक सारखं एक डायरेक्शन मध्येच आपल्याला हलवत राहायचं आहे. एक सारखं असं फेटतच राहायचं. केव्हा स्टॉप व्हायचं की ज्या वेळेस चक्काला एक चिकनापणा येईल ना त्यावेळेस आपण इथे स्टॉप करून घ्यायचं. तर इथं आता आपलं परफेक्ट झालेलं आहे. तुम्ही इथं डिफरन्स सुद्धा बघू शकता. जेव्हा आपण टाकलं होतं तेव्हा कसं होतं आणि आता कलर कसा झालेला आहे, एकदम व्यवस्थित शिजलेला आहे. आता ह्याला आपल्याला नॉर्मल थंड करून घ्यायचं आहे. पूर्ण गरमही नाही घालायचं दह्यामध्ये आणि पूर्ण थंड नाही, नॉर्मल करून घ्यायचं. रूम टेम्परेचर ह्याला आणायचं आणि जो आपण दह्याचा चक्का पण फेटला होता त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. काढून घेऊया आणि पुन्हा आपल्याला सेम हलवत राहायचं आहे. हलवतच राहायचं. जर इलेक्ट्रिक बीटर असेल तर एकच नंबर, नाच कुणाचीच गरज नाही लागणार. पण एक सारखं हलवत राहायचंय, अजिबात थांबायचं नाही. जशी आपण केकची क्रीम ढवळतो ना त्याचप्रमाणे आपल्याला एकसारखं ढवळतच राहायचंय. स्टॉप व्हायचं नाही. आपला हात दुखला की जेवढे पण घरात आहेत सगळ्यांना करायला लावायचं, पण स्टॉप व्हायचं नाही. कोणी असेल त्यांच्याकडनं करून घ्या. आता 5 मिनिटं मी हलवते. बघा तुम्हाला फरक सुद्धा जाणवतो. तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा किती थिकनेसपणा पण आलेला आहे आणि एकदम असं चिकन झालेलं आहे. तुझ्या चिकन्या रुपऱ्याला असं ह्या टाइप मध्ये चिकन झालेलं आहे. तर आता हे आपल्याला थोडंसं फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकले तरी चालेल. माझ्याकडे थोडेसे बदाम होते तर मी ह्याच्यामध्ये बदाम घातलेला आहे आणि थोडंसं गार्निश करण्यासाठी सुद्धा बदाम ठेवलेला आहे. काजू आहे, मनुके आहे, जे आवडेल ते घाला, आपल्या घरचंच आहे. आता हे माझ्याकडे काचेचं बाउल आहे. तुमच्याकडे जर काचेची बरणी किंवा आपल्याकडे घरी तर श्रीखंडचा डबा असतो त्याच्यामध्ये तुम्ही ठेवून फ्रीजर मध्ये नाही, जिथं बर्फ होतो तिथं नाही, आपण नॉर्मल दूध ठेवतो ना त्या ठिकाणी आपल्याला आता ह्याच्यावर प्लेट ठेवून मी आता 5 ते 7 तास फ्रीज मध्ये ठेवलेला आहे. 5 ते 7 तासानंतर ओपन करूया. बघा पूर्णपणे सेट झालेला आहे, बिलकुल सुद्धा पातळ झालेला नाहीये, एकदम व्यवस्थित. तुम्ही ही चपाती बरोबर, गरम गरम पुरी बरोबर सुद्धा खाऊ शकता. मी तुम्हाला एक चमच्यामध्ये टाकून दाखवते की श्रीखंड आपलं तयार झाले की नाही. बघा चमच्यातनं सुटत नाहीये, जसं आपण मार्केट मधून आणतो तसंच झालेलं आहे. बिलकुल सुद्धा चम्मच मध्ये खाली सुटत नाही. जसं आपण मार्केट मध्ये खातो ना सेम तसं झालं होतं, काहीही फरक वाटत नव्हता. तुम्हीही नक्की करून बघा. न केमिकल, न फूड कलर, कुठला
कोणताही बाहेरचा जिन्नस न वापरता एकदम भन्नाट चव असलेलं आम्रखंड. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त टेस्टी रेसिपी सोबत.